नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाटील सर स्टडी सेंटर चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याजावरील उदाहरणांचं जे उपयोजन आहे म्हणजे चक्रवाढ व्याजावरील उदाहरणांचा वापर करून एखाद्या संख्येतील वाढ किंवा घट कशी काढायची ती आपण शिकणार आहोत, बरोबर। तर सुरुवातीला अजून पण जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे या प्रकारचे व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। आता याचा कसा वापर होतो ते पाहूया। प्रश्न आहे बघा, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देयर वेर 320 वर्कर्स इनिशियली, म्हणजे एका उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरुवातीला 320 वर्कर्स होते, कामगार मजूर। The number of workers were increased by 20%. तर मजुरांची संख्या दरवर्षी 25% वाढली। एव्हरी इयर फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. तर 2 वर्षानंतर त्या बांधकामावर मजूर किती असतील हे काढायचे। तर या प्रकारच्या प्रश्नात काय करायचं बघा, सुरुवातीला जी संख्या दिलेली असेल इनिशियल नंबर तिला पी मारायचं, म्हणजे काय इथे काय येणार, सुरुवातीची मजूर संख्या, सुरुवातीची मजूर संख्या किंवा नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली, याला काय म्हणायचं आपण, पी म्हणायचं। आणि ते पी किती दिलेलं आहे, 320 आहे, ओके। त्यानंतर दरवर्षी 25% मजूर वाढतात। द नंबर ऑफ वर्कर्स वेर इन्क्रीज बाय 20% एव्हरी इयर, म्हणजेच काय इथे वाढीचा दर आहे, वाढीचा दर एकतर वाढ असते किंवा घट असते, बरोबर। म्हणजे रेट ऑफ इन्क्रीज तो किती आहे, आर असतो। तो आर काय असेल, इथे 25%। त्यानंतर इयर्स किती आहे, 2 years, म्हणजेच काय कालावधी, वर्षे, यन तुमचे किती आहे, 2 years। असं असताना आपल्याला काय करायचंय, आफ्टर 2 years नंबर ऑफ वर्कर्स, म्हणजे काय 2 वर्षानंतरची मजूर संख्या, 2 वर्षानंतरचे मजूर, म्हणजेच काय नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years, त्यालाच काय म्हणणार आपण, ए। त्याच्यासाठी क्वेश्चन मार्क असेल, कळालं। म्हणजे 2 वर्षानंतर त्या बांधकामावर किती मजूर असतील ते आपल्याला काढायचे। आता हे सोडवण्यासाठी आपल्याला चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला, ए चा फॉर्म्युला वापरायचा। काय, ए इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन, ओके। आता ए काढण्यासाठी बघा, पी किती आहे, तर पी ची व्हॅल्यू आहे 320 आहे। 1 प्लस आर, आर किती आहे 25% अपॉन 100 रेज टू 2, याचा दुसरा घात, म्हणजे काय ना 320 मल्टिप्लाय बाय, आता 25 च्या टेबल मध्येच 100 येतात, म्हणजे इथे आपण संक्षिप्त रूप किंवा रिड्युसिंग फॉर्म करू शकतो। 25 एके 25, 25 चोक 100, 25 1 जा 25, 25 4 जा 100। मग आता इथे आपण 1 प्लस 1 अपॉन 4 रेज टू 2, म्हणजेच काय येणार 320 इंटू 4 1 जा 4, 4 प्लस 1 5, 5 अपॉन 4 स्क्वेअर, म्हणजेच काय करू शकतो आपण 320 मल्टिप्लाय बाय 5/4 इंटू 5/4। आता 4 च्या टेबल मध्ये 32 आहेत, 4 1 जा 4, 4 8 जा 32, म्हणजे 80 येणार। 4 1 जा 4, 4 8 जा 32, 80 1 जा 80, 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 80 1
परत 4च्या टेबलमध्ये 8 पण आहेत, म्हणजे 4 1 जा 4, 4 2 जा 20, म्हणजे इथे काय येणार 20 इंटू 5 5 जा 25, आणि 20 ला 25 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार तर 500. म्हणजेच काय ए ची व्हॅल्यू आली. ए म्हणजेच काय तुमची 2 वर्षानंतरची मजुरांची संख्या. मग काय लिहू शकतो आपण 2 वर्षानंतरचे मजूर किंवा नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. त्याची व्हॅल्यू किती आली तर 500. तर त्या बांधकामावर 2 वर्षानंतर 500 मजूर असतील. लक्षात आलं. बघा तर सेकंड क्वेश्चन. अ शेपर्ड हॅज 200 sheep विथ हिम. म्हणजे एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या आहेत. फाइंड द नंबर ऑफ sheep विथ हिम आफ्टर 3 years. तर इथे 2 years आहे. इंग्लिश मीडियमच्या पुस्तकात चुकलेला आहे प्रश्न. 2 years इन द increase in number of, if the increase in number is 10% every year. If the increase in number of sheep is 10% every year. दरवर्षी जर मेंढ्यांची संख्या 10% वाढली तर 2 वर्षानंतर त्या मेंढपाळाकडे किती मेंढ्या असतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. इथे पण आपण कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युलाचा वापर करू शकतो. कसा तर बघा. मग सुरुवातीला काय येणार सुरुवातीची मेंढ्यांची संख्या किंवा नंबर ऑफ शीप्स इनिशियली. त्याला काय म्हणायचं आपण पी. पी इक्वल टू किती आहे 200. ओके. पुढे काय होतं तर 2 years जर 10% इन्क्रीज असेल म्हणजे इन्क्रीज वाढीचा दर किंवा रेट ऑफ इन्क्रीज आर इक्वल टू 10%. आफ्टर 2 years म्हटलंय म्हणजे काय एन किती आहे 2 years. आणि असं असताना 2 वर्षानंतरची मेंढ्यांची संख्या म्हणजे 2 वर्षानंतरची संख्या किंवा नंबर ऑफ शीप्स आफ्टर 2 years. आफ्टर 2 years ते एन ए आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. ओके. तर या पद्धतीने आपल्याला ची व्हॅल्यू काढायची ए ची. त्याच्यासाठी आपण ए चा फॉर्म्युला यूज करायचा. ए इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू टाकूया. पी ची व्हॅल्यू 200 आहे इंटू 1 प्लस आर किती आहे बघा रेट किती आहे 10% अपॉन 100 आणि 2 years आहेत म्हणून एन किती येणार 2 येणार. आता 200 इंटू 10 1 जा 10 10 10 जा 100 म्हणजे 1 प्लस 1 अपॉन 10 रेज टू 2 म्हणजे 200 इंटू 10 1 जा 10 किंवा इथे आपण क्रॉस असं केलं तरी चालेल. 10 1 जा 10 आणि क्रॉस करा 10 1 जा 10 1 इंटू 1 1 2 म्हणजेच काय 200 इंटू 11 अपॉन 10 स्क्वेअर. ओके. म्हणजे 200 इंटू काय येणार 11 अपॉन 10 इंटू 11 अपॉन 10 2 टाइम्स 0 0 कॅन्सल आउट होणार 2 0 आणि मग काय राहील 2 इंटू 11 चा स्क्वेअर 121 होतात आणि मग 121 इंटू 2 2 1 जा 2 2 2 जा 4 2 1 जा 2 242
येते का लक्षात? मग ए म्हणजेच काय आलं, 2 वर्षानंतरची मेंढ्यांची संख्या किंवा नंबर ऑफ शीप्स आफ्टर 2 years इक्वल टू किती घेता येईल आपल्याला, 242 असा आन्सर आपण लिहू शकतो. इन द फॉरेस्ट देर आर 40,000 ट्रीज, म्हणजे एका जंगलात 40,000 वृक्ष आहेत. फाइंड द एक्सेप्टेड नंबर ऑफ ट्रीज, म्हणजे झाडांची संख्या शोधायला सांगितले. कधी? आफ्टर देअर 3 years, म्हणजे 3 वर्षानंतर. इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ऑफ द रेट 5% पर इयर, जर झाडांची संख्या आपल्याला 5% दरवर्षी वाढवायचं उद्दिष्ट ठेवलं, बरोबर, तर 3 वर्षानंतर वृक्षांची संख्या किती असेल? फाइंड द नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years. आता या प्रश्नात पण सुरुवातीची वृक्ष संख्या बघा, सुरुवातीची वृक्ष संख्या किंवा नंबर ऑफ ट्रीज इनिशियली, इनिशियल नंबर ऑफ ट्रीज काय असेल? पी. पी किती आहे? 40,000. त्यानंतर वाढीचा दर, वाढ होते ना, रेट ऑफ इन्क्रीज, म्हणजे वाढीचा दर आर. वाढ असल्यावर प्लस असतं आणि घट असल्यावर मायनस असतो, म्हणजे इथे +5%. प्लस आपण लिहित नाही शक्यतो, पण लक्षात ठेवा ते. त्यानंतर आफ्टर 3 years, यानी किती आहे? 3 years. आणि 3 वर्षानंतरची झाडांची संख्या जी आहे, बरोबर, 3 वर्षानंतर संख्या किंवा नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years, ते ए आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचंय. इथपर्यंत लक्षात आलं? आता परत आपण कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युलाचा वापर करून ए ची व्हॅल्यू काढू शकतो. तर आता त्यासाठी फॉर्म्युला काय? ए इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू n. बघा आता पी किती आहे? 40,000. इथे मी लिहिणार 40,000 1 प्लस आर 5 अपॉन 100 रेस टू n. n इज 3. आता 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे 20 येणार. म्हणजेच काय? 40,000 इंटू 21 जा 20, 20 प्लस 1 21, 21 अपॉन 20 रेस टू 3. येते ना लक्षात? 21 जा 20, 20 मध्ये 1 ऍड केले की काय होणार? 21, आणि हा 20 ऍज इट इज. म्हणजेच काय लिहू शकतो आपण? 40,000 इंटू 21 अपॉन 20 इंटू 21 अपॉन 20 इंटू 21 अपॉन 20 3 टाइम्स. आता बघा 0 कॅन्सल होणार, 1 0, अगेन 1 0, अगेन 1 0. ओके, म्हणजे 40 इंटू 21 इंटू 21 इंटू 21, आणि हे किती आहे? 2 2 जा 4, 4 2 जा 8. येऊ शकतो ना? तिघांचा गुणाकार किती येणार? 8 येणार. आता 8च्या टेबल मध्ये 40 आहेत, म्हणजे 8 1 जा 8, 8 5 जा 40, म्हणजे काय येणार? 5 इंटू 21 इंटू 21 इंटू 21, म्हणजेच काय? 105 इंटू यांचा प्रॉडक्ट किती येणार? 105, आणि 21 चा स्क्वेअर किती आहे? 441. आणि या सर्वांचं जर तुम्ही प्रॉडक्ट केलं, गुणाकार केला,
तर तो गुणाकार किती 6,305 येते लक्षात. म्हणजे कॉस्ट प्राइस ऑफ अ मशीन इज 2,50,000. यंत्राची खरेदी किंमत 2,50,000 रुपये असेल. इफ द रेट ऑफ डिप्रिशिएशन इज 10% पर इयर. रेट ऑफ डिप्रिशिएशन म्हणजे काय की यंत्र जसं जुनं होत जातं तसतशी त्याची किंमत कमी होत जाते आणि ती डिप्रिशिएशन म्हणतात तिला. ती 10% आहे पर इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी 10% ने प्राइस तिची कमी होणार. फाइंड द डिप्रिशिएशन इन द प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 इयर. तर 2 वर्षानंतर त्या मशीनचा डिप्रिशिएशन म्हणजे घसारा किती असेल किंवा तिची किंमत कितीने कमी होईल हे आपल्याला काढायचे. आता या ठिकाणी सुद्धा मशीनची खरेदी किंमत सुरुवातीची कॉस्ट प्राइस ती किती आहे 2,50,000. ओके. देन घसाऱ्याचा दर म्हणजे रेट ऑफ डिप्रिशिएशन तो किती आहे 10% पर इयर. आणि अशी किती इयर 2 वर्ष म्हणजे एन 2 वर्ष असेल तर आपल्याला काय सांगितलंय मशीनचा कमी झालेली किंमत म्हणजे घसारा किंवा ती डिप्रिशिएशन ते आपल्याला काढायचंय. येते लक्षात. या ठिकाणी आपल्याला याची व्हॅल्यू प्रत्यक्ष विचारलेली नाही की मशीनची 2 वर्षानंतर किंमत किती असेल, कॉस्ट किती असेल ते विचारलेले नाही. पण 2 वर्षानंतरची किंमत काढल्याशिवाय आपल्याला ही कमी झालेली किंमत किंवा घसारा काढता येणार नाही डिप्रिशिएशन. बरोबर. म्हणजे त्या किमतीतून आपल्याला 2,50,000 जे आहेत ते मायनस करावे लागणार आहेत. कळलं ना. 2,50,000 आणि त्याच्यामधला डिफरन्स आपल्याला काढावा लागेल. मग आता त्यासाठी प्रथम आपण ए काढू. म्हणजे 2 वर्षानंतरची मशीनची किंमत ए साठी काय फॉर्म्युला आहे P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस टू n. आता चला व्हॅल्यू टाकूया. इथे आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ज्या वेळेला मशीनची जो घसारा आहे डिप्रिशिएशन तो निगेटिव्ह असेल कारण की ती किंमत नेहमी कमी होत जाते. त्यामुळे घसारा किंवा डिप्रिशिएशन दिलं तर आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची. कळलं. इन्क्रीज असल्यावर आपण पॉझिटिव्ह घ्यायचो. तिथे प्लस दाखवायची गरज नसायची पण इथे कमी होते म्हणून मायनस घ्यावं लागेल. मग कसे येणार बघा. आता पी किती आहे 2,50,000 ब्रॅकेट 1 प्लस आर किती आहे तर -10 अपॉन 100 रेस टू n. म्हणजेच काय 2,50,000 ब्रॅकेट. आता 100 1 चा 100 मधून 10 मायनस करा. डिनोमिनेटरला 100 येणार. ओके. 100 मायनस 10 म्हणजे किती राहणार 90. इथे प्लस नाही करायचे. इथे जरी प्लस असलं तरी याचं मायनस आहे. कळलं. मग आता काय ना 2,50,000 इंटू 90 अपॉन 100 इंटू 90 अपॉन 100. आता 0 घालवा. 0 0 अजून 0 0 म्हणजे काय राहील 25 इंटू 90 इंटू 90 25 इंटू 90 चा स्क्वेअर किती होणार 9981 आणि 20. आता याला 25 ने मल्टिप्लाय करा. 0 0 एज इट इज. 25 1 जा 25 जा 5 2 25 8 200 25 8 चा 200 प्लस 2 202 म्हणजे 2,02,500. आता ही ए आली म्हणजे एवढी किंमत 2 वर्षानंतर आहे मशीनची. आधी किती होती सुरुवातीला किती होती 2,50,000 बरोबर. आणि आता किती येते 2,02,500. आता तुम्हाला जर घसारा किंवा डिप्रिशिएशन कमी झालेली किंमत काढायची आली तर आपल्याला या दोन कॉस्ट मधला
या दोन किमतीमधला काय काढावा लागेल, फरक काढावा लागेल. मग तो फरक बघा डिफरन्स येणार आता 0 0 1 टेक 1 गिव्ह 10 - 5 5 1 टेक 1 गिव्ह 10 - 3 7 5 - 1 4 and 0. म्हणजेच काय, त्या मशीनची 2 वर्षानंतर कमी झालेली किंमत किती असेल, 47,500. कळालं? म्हणजे काय, द डिप्रिशिएशन इन द प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years विल बी 47,500 रुपीज. कळालं? तर या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल की जेणेकरून आपल्याला निगेटिव्ह प्राइस जी असते घसाऱ्याची ती सुद्धा आपल्याला काढता येईल. कळालं? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या उदाहरणांची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. प्रश्न पुन्हा पुन्हा पहा, व्यवस्थित समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं सुद्धा नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.